नमस्कार. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या युट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवरती आपण मेडिटेशन, सकारात्मक जीवनशैली, दृष्टिकोन, अफर्मेशन्स या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करत असतो. तर आजचा व्हिडिओ सुद्धा अतिशय सुंदर अशा विषयावरती आहे. एक पुस्तक आहे की ज्याचं नाव आहे प्रार्थना करा, चमत्कार घडतील. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकातील काही भाग जो आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे तो भाग आज आपण या व्हिडिओमधून बघूयात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा कसा अवलंब करता येईल ते बघूयात. यामध्ये डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात की सर्व अडथळ्यांवरती मात करून यशस्वी होण्यासाठी, जिंकण्यासाठीच खरं तर तुमचा जन्म झालेला आहे. मात्र त्यासाठी तुमच्या आतमध्ये जी दैवी शक्ती आहे ती जागृत करण्याची तुम्हाला गरज आहे. त्या शक्तीचा वापर तुम्ही कसा करता यावरती तुमचं सगळं यश आणि तुमचं यशस्वी जीवन अवलंबून आहे. त्यामुळे आपण स्वतःला कधीही हीनदीन, शक्तिहीन असं समजता कामा नये. ते सांगतात की उगाचच नशिबाला सुद्धा दोष देऊ नका. तर जी काही परिस्थिती तुमच्याकडे आलेली आहे त्यामध्येच आपल्या आतील शक्तीला कसं जागृत करता येईल हा विचार तुम्ही सतत करा आणि या ब्रह्मांडाकडे हीच प्रार्थना करा की माझ्या आतील दैवी शक्ती जागृत करण्यासाठीचे सगळे काही जे उपाय असतील ते मला तू सांग आणि मी माझ्यातील शक्ती जागृत करण्यासाठी तयार आहे. हे जेव्हा आपण या ब्रह्मांडाला सारखं सारखं सांगतो की मी तयार आहे, माझ्यातली शक्ती जागृत करण्यासाठी मी तयार आहे, त्याचा वापर करण्यासाठी तयार आहे, त्यावेळेला हे सगळं ब्रह्मांड आपल्याला अनेक सुसंधी उपलब्ध करून देत असतो. त्यानंतर पुढे इथं म्हटलेलं आहे की जे स्त्री पुरुष आपल्या पसंतीच्या व्यवसायात किंवा कामात पराभूत होतात त्यांची मानसिक प्रवृत्तीच बहुधा त्यांच्या अपयशाला कारणीभूत असते. तर अशा वेळेला आपली प्रतिमा बदलण्याची आणि त्या जागी यश, साफल्य आणि ध्येयसिद्धीची प्रतिमा प्रस्थापित करण्याची गरज असते. त्यानंतरच तुमचे अचेतन मन तुमच्या इच्छेला प्रतिसाद देईल आणि यशस्वी होण्यासाठी तुम्हाला भाग पडेल. कारण अचेतन मनाच्या नियमाला दुसरा पर्याय नाही किंवा त्याला अपवाद सुद्धा नाही. तर इथं आपल्याला डॉक्टर जोसेफ मर्फी हेच सांगतायत की अपयश येतं ते केवळ आपल्या नशिबाचा भाग म्हणून नसतं, तर आपली दृष्टिकोन आपला कसा आहे, आपला माइंडसेट कसा आहे आणि आपण सारखं सारखं काय विचार करतो, काय बोलतो, काय कृती करतो यावरती सुद्धा ते खूप जास्त प्रमाणामध्ये अवलंबून आहे. आपण बऱ्याच व्यक्तींना पाहतो की त्या बऱ्याचदा नकारात्मक विचारसरणीमध्येच जातात किंवा त्यांचा स्वसंवाद सुद्धा नकारात्मक असतो की मी यशस्वी होतच नाही. प्रत्येक काम सुरू करण्याच्या आधी त्यांचं म्हणणं असंच असतं की अरे काय माहिती काय होईल, मला यश कधी मिळतच नाही, मी खूप जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा थोडंसं काहीतरी यश मला मिळतं. हेच जर का आपण सतत सतत आपल्याविषयी, आपल्या कामाविषयी बोलत असू तर तेच आपल्या बाबतीत खरं ठरायला लागतं आणि यासाठीच हे आपला माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पुढे इथं आपल्याला लेखकांनी असं सांगितलेलं आहे की स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती आणि आत्मनिर्भत्सना ही बंद करा. भूतकाळ विसरा आणि यश, विजय, प्रभुत्व आणि उद्दिष्टपूर्ती यावरच तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा. तुम्ही ज्याचा ध्यास घ्याल तेच तुम्हाला मिळेल. जेव्हा आपण सतत सतत यशाचाच विचार करू तेव्हा ते यश चहूबाजूंनी आपल्याकडे यायला सुरुवात होईल. पण जेव्हा आपण अपयशाचाच विचार करतो, आपण जेव्हा अपयशाची कारणं शोधतो त्यावेळेला हे अपयशच आपल्याकडे सर्व बाजूनी येत असतं. कित्येकदा भूतकाळ विसरण्याची गरज असते पण आपण तो विसरत नाही. एकदा अपयश आलं म्हणून काय झालं, आपण जर त्याला यशाची शिडी समजलं, एक पायरी समजलं, तर तेच अपयश आपल्याला यशाकडे घेऊन जायला उद्युक्त करतं. पण आपण जर का केवळ आणि केवळ भूतकाळ न विसरता त्या
अपयशाबद्दलच विचार करत राहिलो तर साहजिकच तेच आपल्या आयुष्यामध्ये सतत येत राहणार आहे. आणि यासाठी आत्मनिर्भत्सना करणं, स्वतःला दोष देणं, कमी लेखणं, स्वतःची दुसऱ्यांबरोबर बरोबर कम्पेअर करणं, तुलना करणं, हे सोडणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण याच गोष्टी आपल्याला अपयशाकडे नेतात आणि आपल्या यशापासून त्या आपल्याला दूर खेचून आणत असतात. पुढचा मुद्दा याच्यामध्ये सांगितलाय बघा, की स्वतःला तुच्छ, क्षुद्र लेखण्याचा मोह जेव्हा तुम्हाला होतो ना, त्यावेळेला त्या विचारांकडे लगेच पाठ फिरवा आणि तत्क्षणी तुमच्यामध्ये काय उत्तम आहे त्याचा विचार करा, त्याचा उल्लेख करा, त्यामध्ये रमा. बघा, बऱ्याचदा असं होतं की आपलीच प्रतिमा आपल्याच मनामध्ये चांगली नसते. आपणच स्वतःवरती प्रेम करत नाही आणि आपण सगळ्या जगाकडून मात्र अपेक्षा करतो की सगळ्यांनी आपल्यावर प्रेम करावं, आपलं कौतुक करावं, आपल्याला मान सन्मान द्यावा, आपला आदर करावा. पण प्रश्न हा आहे की हे सगळं आपण स्वतः बाबतीत करतो का? आणि जर करत नसू तर आज आत्ता ताबडतोब हे करण्याची गरज आहे मित्रांनो. जेव्हा आपल्या मनामध्ये स्वतःविषयी काही नकारात्मक विचार येतील त्याच क्षणी त्या विचारांना जणू काही कॅन्सलचं बटन दाबून किंवा डिलीटचं बटन दाबून लगेच तुमच्या मेमरीमधून काढून टाका आणि त्यावेळेला रिप्लेस करा त्या विचारांना चांगल्या चांगल्या गोष्टींनी, की तुमच्यामध्ये काय चांगलं आहे. मग यासाठी तुमची तयारी पण तुम्ही करून ठेवू शकता आधीच, की एखादा अल्बम असा बनवा की ज्यामध्ये तुम्हाला जे काही चांगलं घडलेलं आहे, तुम्हाला काही बक्षिसं मिळाली असतील, अवॉर्ड्स असतील, काही ट्रॉफीज असतील, त्याचे फोटो तुम्ही त्या डायरीमध्ये लावा. किंवा एक अल्बम तुमचा असा ठेवा की ज्याकडे बघून तुमच्या सुखद आठवणी जागृत होतील आणि स्वतःबद्दलच तुम्हाला अभिमान वाटायला लागेल. अशा काही चांगल्या चांगल्या गोष्टीचा स्टॉक तुमच्याकडे नेहमी तयार ठेवा, की तो स्टॉक आपल्याला कधी उपयोगी पडेल तर जेव्हा आपण उदास होतो, निराश होतो आणि स्वतःबद्दल आपल्याला वाईट भावना निर्माण होते, कमी आपण स्वतःला लेखतो, त्यावेळेला ही गोष्ट किंवा हा जो स्टॉक आपण तयार केलेला आहे तो आपल्याला खूप उपयुक्त ठरतो. पुढे आपल्याला असं इथं म्हटलेलं आहे की मनाचा असा नियम आहे की तुम्हाला स्वतःला हमखास काय व्हायचं आहे त्याला तसा प्रतिसाद निश्चितच मिळतो. अर्थातच तुम्ही स्वतःमध्ये असलेल्या खऱ्या स्ववरती विश्वास ठेवत असाल तरच. पुनरुच्चार करणं, श्रद्धापूर्वक विश्वास ठेवणं आणि स्वतःबद्दल चांगल्या अपेक्षा करणं यांच्या मार्फतच तुमच्या कल्पना अचेतन मनापर्यंत पोहोचतात. बघा, प्रश्न हाच आहे की आपल्याला जे काही वाटतं, जे काही हवं आहे ते आपण आपल्या या अचेतन मनाकडे म्हणजेच सबकॉन्शियस माइंडकडे पोचवत राहिलं पाहिजे. सारखं त्याचं दार नॉक नॉक करत राहिलं पाहिजे. कारण आपलं कॉन्शियस माइंड काय म्हणतं की अरे हे शक्य नाहीये, कारण तो लॉजिकल आहे, अनालिटिकल आहे. तो म्हणतो नाहीये हे शक्य. आज माझा बँक बॅलन्स चांगला नाहीये, मग मी करोडपती कसं काय होणार आहे? आज माझ्याकडे यश नाहीये, मग मला कुठून यश मिळणार आहे? माझा बिझनेस डबघाईला आलाय. मला नोकरीमध्ये यश मिळत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये किंवा मला चांगले मार्क्स मिळत नाहीये किंवा माझं कुठलंच काम व्यवस्थित सुरळीत सहज होत नाहीये. हे कॉन्शियस माइंड तुम्हाला सारखं सारखं बजावत राहतो. जेव्हा तुम्ही चांगल्याचा विचार करता, अफर्मेशन्स करता, त्यावेळेला हे मन, कॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं चेतन मन अनेक कारणं देऊन तुम्हाला पटवून देत असतं की नाही, हे खरं नाहीये, तुझं काही चांगलं होऊ शकतच नाहीये. पण या सगळ्या विचारांना आणि या चेतन मनाच्या गोष्टींना बाजूला सारून आपल्याला त्या सबकॉन्शियस पर्यंत, अचेतन मनापर्यंत पोचण्याची वाट निर्माण करायची आहे. आणि त्यासाठीचे सगळे प्रयत्न म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, या गोष्टी आपल्याला आपल्याला जे हवं आहे
त्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवण्यात मदत करतात. आणि एकदा का ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोचलं की मग त्या प्रत्यक्षात यायला सुरुवात होते. अगदी चमत्कारिकरित्या, अद्भुतरित्या हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. आणि म्हणून खरं तर म्हटलं जातं की युअर थॉट्स क्रिएट्स युअर रियालिटी. पुढे असं म्हटलंय की स्वतःवरती आणि तुमच्या आंतरिक सामर्थ्यावरती विश्वास ठेवा. ठामपणे, निर्भयपणे स्वतःला सांगा की मी यशस्वी होणारच आहे आणि याची मला खात्री आहे. मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवीनच. माझ्या मनाप्रमाणे मी स्वतःला घडवीन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रामाणिक निर्णयाला आणि ठाम मताला माझ्या मनाच्या गाभाऱ्यातून प्रतिसाद हा मिळणारच आहे. मला माहित आहे की माझ्या अचेतन मनाचा नियम कधीच खोटा ठरत नाही आणि मी त्यावर जे काही ठसवीन ते जसंच्या तसं प्रकट होणार आहे. ह्या गोष्टी जर आपण आपल्यामध्ये अंगीकारल्या तर यशापासून तुम्हाला कुणीही दूर करू शकत नाही मित्रांनो. जनसमुदायासमोर उभं राहण्याची जर भीती वाटत असेल, भाषण करण्याची किंवा चार लोकांच्यात जाऊन बोलण्याची भीती वाटत असेल, समाधीतपणा नसेल, तर आपण यशस्वी झालो आहोत असे कल्पनाचित्र मनासमोर आणा आणि आपल्या विलक्षण यशाबद्दल आणि आपल्या संतुलितपणाबद्दल आपल्या प्रिय व्यक्ती आपले अभिनंदन करत आहेत अशी कल्पना करा. तर एक छोटंसं टेक्निक इथं आपल्याला या लेखकांनी सांगितलेलं आहे की जे तुम्हाला करावंसं वाटतंय पण भीती वाटतेय, करू का नको अशी द्विधा मनस्थिती आहे, तुमची हिंमत होत नाहीये किंवा तुम्हाला ते करण्याजोगं वाटत नाहीये, तर अशा गोष्टी जर करायच्या असतील तुम्हाला मनापासून, तर त्याचं कल्पना चित्रण म्हणजेच व्हिज्युअलायझेशन मनात करा. मनामध्ये आणा की तुम्ही एखाद्या स्टेजवरती उभे आहात, तिथं तुमचं सगळेजण अभिनंदन करता आहेत, तुमच्या प्रिय व्यक्ती तुमच्या सभोवती आहेत आणि त्यांच्याकडे बघून तुम्ही काहीतरी चांगलं भाषण करतायत, सगळेजण टाळ्या वाजवत आहेत. हे कल्पनाचित्र रेखाटा आणि हे कल्पनाचित्र तुमच्या मनाला सतत सतत द्या की त्यामुळे तो त्याच्यावर विश्वास ठेवायला लागेल. त्यांनी तुमचा आत्मविश्वास आपोआप आतून वाढेल आणि त्या जोगे तुम्हाला जे हवंय ते प्राप्त होईल आणि तुमच्या भीतीवरती आपोआपच मात केली जाईल. तुमचा जन्म झोपडपट्टीत झालाय की महालात झालाय याचा विचार करू नका. तर त्याऐवजी तुम्ही तुमच्या यशाकडे नजर ठेवून मार्गक्रमणा करत राहा. तुमच्या अंतर्विश्वातील स्वप्रमाणेच तुम्ही संपन्न आहात. कायदा नियम कुणाचाही मुलाहिजा करत नाही. तुमच्या श्रद्धेनुसार तो तुम्हाला न्याय देतो. याच्यात सांगायचं हेच आहे की जे हवं आहे ते सारखं बघा, जे हवं आहे त्याची सारखी गोकमपट्टी करा. आपल्यामध्ये जसं आपण पारायण करणं हा प्रकार म्हणतो तसं याचं पारायण करा, त्याची आवर्तनं करा. यामुळे त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते. जणू काही ते आपल्या अंतर्मनापर्यंत झिरपत झिरपत जातं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये बहरून येतं. एखाद्या रोपट्याप्रमाणे त्याची लागवड आपल्या अंतर्मनात होते आणि त्याचा यशाचा बहरलेला वृक्ष आपल्याला सहजपणे कालांतराने दिसू शकतो. इथं एक्झाम्पल एक दिलेलं आहे लेखकाने की बालवयातच हेलन केलर दृष्टी आणि श्रवण क्षमतेला मुकली होती, परंतु आंतरिक वैश्विक प्रकाशाच्या साह्याने तिने आश्चर्यकारक अशा गोष्टी साध्य केल्या. तिने तिच्या सगळ्या उणीवांवरती, तिच्या समस्यांवरती मात केली आणि ती एक प्रसिद्ध अशी व्यक्ती बनली आणि यशस्वी अशी व्यक्ती बनली. तिने इतरांना सुद्धा तिच्या ज्ञानाचा, तिच्या अनुभवाचा फायदा करून दिला. यशासाठीचं अद्भुत सूत्र काय आहे ते आता इथं आपल्याला लेखक सांगतायत की यशासाठीचं अद्भुत सूत्र म्हणजे मनोभावे श्रद्धापूर्वक एक वचन उच्चारायचं. ते वचन कोणतं आहे? तर माझ्याकडून मानवतेची सेवा घडावी यासाठी परमेश्वर मला अधिकाधिक चांगले मार्ग सुचवतो आणि मी त्यांचा अवलंब करतो. हे वाक्य जर का आपण म्हणत राहिलो तर याद्वारे आपल्याकडून अधिकाधिक चांगलं कार्य होण्यासाठी आपली सक्षमता वाढत जाते. हे वाक्य परत एकदा मी सांगते की माझ्याकडून मानवतेची सेवा घडावी
यासाठी परमेश्वर मला अधिकाधिक चांगले मार्ग सुचवतो आणि मी त्यांचा अवलंब करतो. स्वतःच्या खऱ्या योग्यतेची जाणीव ठेवा. नीट समजून घ्या की ईश्वराला व्यक्त होण्यासाठी तुम्ही म्हणजे एक विशेष आणि अद्वितीय असे केंद्रस्थान आहे. तुम्ही स्वयंभू आहात, तुम्ही प्रकाशमान आहात, तुमच्या आतमध्येच तो प्रकाश आहे. आता फक्त गरज आहे तर त्या प्रकाशाला प्रकाशित करण्याची, त्याला प्रवाहित करण्याची. जोपर्यंत या आपल्या मनावरती संशयाची, द्विधा मनस्थितीची, डाऊट्सची किंवा कुठल्या भीतीची अशी काजळी चढलेली असेल ना, तोपर्यंत आपल्या आतमध्ये, आपल्या अंतर्यामी जो काही परमेश्वर आहे आणि त्याचा जो प्रकाश आहे, त्याची जी दैवी शक्ती आहे ती उजळून येणार नाहीये. तेव्हा आपल्याला प्रकाश मिळवण्यासाठी काही प्रयत्न नाही करायचे, कारण तो आतमध्येच आहे. आपल्याला प्रयत्न करायचे की जसं कंदिलावरच्या काचेला जर का काजळी चढली असेल तर आतला प्रकाश बाहेर पोचत नाही, तसं हा प्रकाश आतमध्ये आहे. पण आपल्या भावनांमुळे, आपल्या नकारात्मक विचारांमुळे ती जी काही काजळी आपण त्या सगळ्या प्रकाशाभोवती चढवून ठेवलेली आहे, ती काजळी फक्त दूर करायची आहे आणि मग बघा तुम्ही कसे प्रकाशमान होता, यशवान होता. आणि आता शेवटचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुमच्यात जर न्यूनत्वाची भावना असेल किंवा आत्मविश्वासाचा तुमच्यामध्ये अभाव जर असेल तर तुमच्या अचेतन मनावरती तुमच्या नेहमीच्या विचारांचा ठसा उमटवा की माझ्या अंतरंगात असलेल्या परमेश्वराचा मी आदर करतो आणि त्याच्या अस्तित्वाचा मी आनंद घेतो. माझ्यातील दैवी तत्वाप्रती पूर्णत्वाने हितकर, आदर आणि पूज्य भाव माझ्या मनात आहे. हा दृष्टिकोनच आत्मविश्वास आणि स्वतःबद्दल खात्री निर्माण करू शकतो. डॉक्टर जोसेफ मर्फींनी या पुस्तकामध्ये असे अनेक विधानं, अनेक वाक्य आणि अशा छोट्या छोट्या अनेक प्रार्थना दिलेल्या आहेत की ज्यांचं पुनरुच्चारण करून आपण आपल्या भीतीवरती, आपल्या अपयशावरती मात करू शकतो. इथं ही जी प्रार्थना आता दिलेली आहे की आपल्यामध्ये जे काही न्यूनत्वाची भावना असते, म्हणजे जे काही सेल्फ कॉम्प्लेक्स असतात, डाऊट्स असतात, भीती असते, त्यासाठी ही प्रार्थना खरंच खूप उपयुक्त ठरते. येता जाता कधीही वेळ मिळेल तेव्हा ही प्रार्थना आपण म्हणू शकतो. ही मोठ्या अक्षरात लिहून आपल्याला सहज दिसेल अशा ठिकाणी घरामध्ये ती लावून ठेवू शकतो. झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती, जेवताना किंवा इतर वेळेला कधी पण वेळ मिळेल तेव्हा या अशा छोट्या छोट्या प्रार्थना आपण आपल्यासाठी नक्कीच म्हणू शकतो. परत एकदा ही प्रार्थना आपण ऐकूयात की माझ्या अंतरात असलेल्या परमेश्वराचा मी आदर करतो आणि त्याच्या अस्तित्वाचा आनंद घेतो. माझ्यातील दैवी तत्वाप्रती पूर्णत्वाने हितकर, आदर आणि पूज्य भाव माझ्या मनामध्ये आहे. ही अशी छोटीशी प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेचा चमत्कार निश्चितच घडतो आणि म्हणूनच या पुस्तकाचं नावच मुळी दिलेलं आहे की प्रार्थना करा, चमत्कार घडतील. तर हे पुस्तक आपल्या संग्रही नक्की असायला हवं. या पुस्तकामध्ये असे अनेक चॅप्टर्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला बोध घेता येतो आणि आपल्या यशाच्या मार्गाचा शोध सुद्धा घेता येतो. हा व्हिडिओ आजचा इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना विजयी भव या शुभेच्छा. थँक्यू सो मच.